19 जून 2024 रोजी एका महिलेचा झाड कोसळून दुर्दैवी मृत्यू झालेला. याची दक्षता घेऊन महानगरपालिकेच्या माध्यमातून पावसाळा जवळ येताच जी मुख्य रस्त्यावर जी धोकादायक झाड आहेत अशा झाडांची छाटणी चालू आहे. मी या वेळेला विरार पश्चिमेच्या बोळिंज या परिसरामध्ये उभा आहे. जर आपण पाहाल तर रस्ता संपूर्ण बंद केलेला आहे आणि जी रस्त्यावर हा मुख्य रस्ता आहे जो अर्नाळ्याला जातो, अर्नाळा किनारा जो आहे हा सागरी किनाऱ्याचा रहदारीचा रोड आहे आणि या रहदारीच्या रोडावर जी की धोकादायक झाड आहेत ती महानगरपालिकेच्या माध्यमातून कापली जाते. कुठेतरी एखादा अपघात घडून याकडे दक्षता घेण्यात आलेली आहे. या ठिकाणी जर पाहाल तर मशीन्स लावून ट्रे कटर्स मशीन्स असतील या मशीनच्या माध्यमातून ही झाडं कापली जात आहेत. अग्निशामक दळ असेल किंवा महाराष्ट्र पोलीस जे या आहेत या ठिकाणी दखल घेत आहेत. कुठेतरी नागरिक आहेत त्या नागरिकांचं कुठे अपघात घडू नये, होणारा अपघात टाळावा याकरिता महानगरपालिकेने दक्षता घेतली आहे. नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, विरार. दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वीची छाटणी महापालिकेने चालू केली आहे. मोठ्या प्रमाणात आता 4+3 अशा एकूण 7 गाड्या आपण वापर करतोय त्याचा. मोठ्या प्रमाणात मला बोळिंज इकडनं तक्रारी प्राप्त होत्या. बोळिंज ते आकाशी या रस्त्यावर एकूण 10 चिंचेची झाडं होती जी खूप मोठी आहेत. अंदाजे 70 ते 80 फूट उंच आहेत आणि जवळपास 80च्या वर 90च्या वर वय त्या झाडांचे आहे. ते झाड उंच वाढल्याने आणि त्याच्यातून काही पाऊस आला, वादळ वारं सुटलं तर ते पडून काही हानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. म्हणून ते झाडं आम्ही छाटणी करायची मोहीम सध्या घेतलेली आहे आणि क्रेनचा वापर करून आणि आपण ती झाडाची छाटणी करत आहोत. तसेच महापालिकेच्या इतर क्षेत्रात देखील आपण अशा प्रकारे छाटणी करत आहोत. माझं नागरिकांना आवाहन असं आहे की जर त्यांच्या घरालगत कुठे सार्वजनिक रस्त्यावर झाड आहे ज्याची छाटणी करणं आवश्यक आहे, ज्याची फांदी पडून काही हानी होण्याची शक्यता आहे, अशा झाडांची कृपया आम्हाला माहिती द्यावी जेणेकरून त्यावर नियोजित प्रमाणे कारवाई करण्यास शक्य होईल. धन्यवाद. माझं नाव जितेंद्र राऊत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी उपशहरप्रमुख, विरार पश्चिम बोळिंज विभाग. या महापालिकेच्या झाडांची जी कटिंग चालू आहे ही बऱ्याच वर्षापासूनची लोकांची मागणी आहे. कारण ह्या विभागामध्ये अरुंद रस्ता, त्याच्यामुळे होणारी ट्रॅफिक, त्याच्यामुळे इकडे गेल्या 2 वर्षांपूर्वी जे काय ॲक्सिडेंट झालं, कारण का रस्ता रुंदीकरण न झाल्यामुळे, आणि जर हे रस्ता रुंदीकरण आणि येत्या पावसाळ्यामध्ये ही झाडं जवळजवळ 200 वर्ष जुनी झालेली आहेत, त्याच्यामुळे ती जीर्ण पण झालेली आहेत तेवढीच. आत्ताच गेल्या 1.5 वर्षापूर्वी एक आतमधल्या साईडला एक झाड पडलं, त्या झाडाखाली पण एक महिला दबून मरण पावली होती. अशाच प्रकारे जर आता झाडं पावसाळ्याच्या आधी कापून नाही झाली तर मला वाटतं जीवितहानी होण्यासारखी एक घटना घडू शकते. म्हणून हे महापालिकेने जी कार्य चालू केलेलं आहे ते योग्य आहे आणि आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून याला वारंवार पाठपुरावा सुद्धा केलेला आहे. परंतु आज मला वाटतं या महापालिकेला आजचा मुहूर्त भेटलेला आहे आणि तो मुहूर्त चांगल्या प्रकारे व्यवस्थित चालला आहे आणि त्याला आमच्या ग्रामस्थांचं चांगले योग्य सहकार्य मिळेल ही मी माझ्या वतीने आणि माझ्या पक्षाच्या वतीने भूमिका मांडतो.